श्री स्वामी समर्थ. मी श्री श्री सद्गुरू दादा महाराज, वंदनीय ताई माऊली आणि मंदिराचे संस्थापक सदस्य श्री प्रदीपजी देशपांडे यांना मी इथं आमंत्रित करतो. आपण त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. श्री स्वामी समर्थ. आज गुरुवार अर्थात स्वामीवार, दिनांक 27 मार्च 2025. उन्हाळा खूप वाढलेला आहे. उन्हाळ्यामध्ये फक्त असं होतं, दिवसभर खूप उन्हाळा असतो आणि संध्याकाळी थोडंसं वारं येतं आणि मग थोडंसं आल्हाददायक वाटतं काय. पण या इथं मंदिरामध्ये आल्यानंतर आणि तेही आपण श्री स्वामींच्या आणि सद्गुरूंच्या सहवासात इथं आल्यानंतर जो संध्याकाळचं जी हवा असते, जे वातावरण असते ते अधिक आल्हाददायक असतं, प्रसन्नदायक असतं. आणि हे जे वातावरण आहे ना, हेच फार हवंहवंसं वाटतं. अशा वातावरणामध्ये, अशा ह्या प्रसन्न वातावरणामध्ये आरती करायला मिळणं हे खूप महत्भाग्य आहे ना. मग असंच हे महत्भाग्य मला का नाही मिळत हो, असं प्रत्येकाला वाटतं. पण त्यालासुद्धा योग यावे लागतात, बरोबर ना. हो, आपले युवा सेवेकरी, आता एक मला साम्य एक असं दिसतं की आपले युवा सेवेकरी जो आहे तर भाविन, त्याचा काल वाढदिवस होता. कालच ना, परवाच्या दिवशी वाढदिवस होता. वाढदिवस म्हटल्यानंतर कसं छान वातावरण असतं ना, घरातलं वातावरण छान, आणि त्यामध्ये जर आपल्याला जर आरती करायला मिळाली तर त्यातून अजूनही खूप छान. मग असंच आपला जो युवा सेवेकरी, तरुण सेवेकरी जो आहे, सेवेकरी कसा असावा, कसं त्यांनी स्वतःला त्यामध्ये गुंतून घेतलेलं आहे. स्वतःची सगळी जबाबदारी पूर्ण पाडून, जी जबाबदारी आहे त्याच्यामध्ये कुठलीही टाळाटाळ न करता, घरची त्याचबरोबर घरातल्याबरोबर बाहेरची जी जबाबदारी असते, आणि त्याचबरोबर मंदिराची जबाबदारी. मंदिराची जबाबदारी म्हणजे स्वीकारली तर ती आपली जबाबदारी, नाहीतर नाही. तर ही मंदिराची जबाबदारी, कामं ओळखून कार्य काय करायचे आपल्याला हे जाणून घेऊन ती करणं, ह्याला म्हणतात सेवेकरी, ह्याला म्हणतात आदर्श सेवेकरी. आणि दुसऱ्याच्या मनातलं ओळखून आणि त्यांनी ते त्या पद्धतीने कार्य करायचं आणि हे सद्गुरूंच्या नजरेस येणं, हे त्याहूनही फार महत्त्वाचं. सद्गुरूंच्यापासून कुठली गोष्ट लपून राहत नाही. सद्गुरूंना समोर सगळं दिसतं. आपल्याला वाटतं सद्गुरू इथं नाही आहेत, आपलं चालतं काहीतरी, असं चालेल, असू दे, तसं चालतं. पण असं काही होत नाही. जसं स्वामी बघतात, स्वामी इथं आहेत पण तिकडं काय चाललं ते कळतं, होय ना. तसंच सद्गुरूंचं असेल, सद्गुरू तिकडं पाठ केली की आपलं चाललं गप्पा मारायला लागलेत. असं आपल्या वर्गातले द्वाड विद्यार्थी कसे असतात, गुरुजी आले वर्गामध्ये तर सगळं शांतता. गुरुजींनी फळ्याकडं तोंड केलं की लगेच बडबड सुरू. असंही आमच्या काळात होतं, आत्ताचं मला माहीत नाही, पण परिस्थिती काय साधारणतः काय असे काय बदलत नाही. पण अशा ह्याच्यामधला जो आदर्श सेवेकरी जो आहे आपला भाविन धारोड, त्याचा काल वाढदिवस होता, त्याला परवा वाढदिवस होता, त्याला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा आणि संपूर्ण स्वामी परिवारातर्फे कोटी कोटी शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद. तुला असंच उदंड आयुष्य मिळो, तुझ्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत, ज्या काय इच्छिल त्या होत, तुझ्या इच्छा आहेत त्या पूर्ण होतील. आणि यामध्येच आज धारोड फॅमिली, धारोड परिवार जो आहे तो परिवार संपूर्णपणे स्वामी सेवेला वाहून घेतलेला परिवार. त्यांची सामाजिक कार्यसुद्धा खूप आहेत. ते पोलीस मित्र आहेत धारोड साहेब, आणि हे धारोड ताई हे जे सामाजिक कार्य करतात. असा हा धारोड परिवार
जो संपूर्ण स्वामी सेवेला वाहून घेतलेला आहे, समाज कार्याला वाहून घेतलेला आहे. आज त्यांच्या शुभ हस्ते महाआरती झाली आणि आज महाप्रसादामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग आहे. तर ह्या समस्त धारोड परिवाराला मी इथं व्यासपीठावर आमंत्रित करतो आणि सद्गुरूंना मी विनंती करतो त्यांचा आपण यथोचित सन्मान करावा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. मी मगाशीच म्हटलं की एक दोन परिवाराचं मला खूप साम्य दिसतंय. तर एक परिवार जो झाला तो धारोड परिवार झाला आणि दुसराच असा एक परिवार आहे की ज्याचा काल वाढदिवस होता. असाच आपला एक विवाह सेवेकरी, त्याचं नाव आहे विनीत नांगरे. विनीत नांगरे आणि त्याचा परिवार म्हणजे आपले नांगरे साहेब, शोभाताई नांगरे आणि विनीत नांगरे आणि प्राजक्ता नांगरे आणि ती छोटी नांगरे तीसुद्धा आहे. असा हा सगळा संपूर्ण परिवार तोसुद्धा असाच स्वामी सेवेला वाहून घेतला आहे. विनीतचा सुद्धा मी खूप खूप अभिष्ट चिंतन करतो. समस्त स्वामी परिवारातर्फे त्याला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. आपल्या ह्या मंदिरामध्ये दूरवरनं अनेक ठिकाणाहून, आता उपनगर म्हणायचे आपण, हे आपलं मुख्य ठिकाण म्हणायचं, मध्यवर्ती ठिकाण, आणि मग उपनगर जे असे उपनगरातून मंदिराची जी आहे प्रसिद्धी सगळीकडं वाढलेली आहे, खूप वाढलेली आहे. स्वामी सेवा, स्वामींचं प्रत्यक्ष अस्तित्व, ह्या ज्या बाबी आहेत ह्या खूप महत्त्वाच्या आहेत आणि प्रत्येकाच्या मनात काहीतरी इच्छा असते, त्या इच्छांची पूर्ती इथं होती. हे ऐकून आपण कसं इथून गाणगापूरला मी जातो आहे, ठिकठिकाणून गाणगापूरला जातात, पण असंच ठिकठिकाणाहून पुण्यामध्ये श्री स्वामी समर्थ मंदिर नारायणपेठ संस्थान मी म्हणेन ह्याला, या ठिकाणीसुद्धा बरेच लोक येतात. असेच वारजे धायरी, वडगाव धायरीहून श्री घोटवडेकर साहेब इथं आलेले आहेत. आपल्या नगरकर काकांचे ते मित्र आहेत. घोटवडेकर काकांना मी इथं आमंत्रित करतो आणि सद्गुरूंना मी विनंती करतो की त्यांचा आपण यथोचित सन्मान करावा आणि स्वामींचा प्रसाद त्यांना अर्पण करावा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. राजगुरू साहेब, राजगुरू काका आणि त्यांचे मित्र इथं आलेले आहेत, त्यांनाही मी इथं आमंत्रित करतो आणि सद्गुरूंना विनंती करतो की त्यांचाही आपण यथोचित सन्मान करावा. या. स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. सद्गुरूंचं मागची अमृतवाणी म्हणजे मागचं जे प्रबोधन जे होतं, प्रत्यक्ष देहूला आपण सगळेजण होतो आणि तुकाराम महाराजांचं सदेह वैकुंठ गमन कसं झालं हे आपण सगळ्यांनी अनुभवलं. तो जो अनुभव होता तो अवर्णीय होता. म्हणजे आपल्याला वाटत होतं ना आपण सगळेजण देहूमध्ये आहोत आणि तिथं भजन चाललेलं आहे, समोर तुकाराम महाराज आहेत आणि तिकडनं पुष्पक विमान येतं आहे, समोर विमान आलेलं आहे, असं वावटळाल्यासारखं आलेलं आहे, काहीतरी असं काहीतरी फिरतं आहे आणि तुकाराम महाराज निघालेत आणि आपण ते बघतोय डोळ्यांनी. असं हे प्रत्यक्ष दृश्य मला आणि आमच्या सर्व स्वामी भक्तांना दिसलं. असं हे दृश्य, असं वर्णन हे म्हणजे खरोखर जर परत एकदा जर आपण सगळ्यांनी ते ऐकायला काय हरकत नाही. यूट्यूबवर आपल्याला अवेलेबल आहे, आपण बघू शकता. तसंच आजही अशी काहीतरी वेगळी अनुभूती. आज इथं बाहेरून जी मंडळी आलेली आहेत, घोटवडेकर साहेब, त्याचबरोबर राजगुरू काका, पहिल्यांदा येत आहे का कसं? दुसऱ्यांदा आला आहे. बरं, आपल्या मनात जर एखादा काही प्रश्न जर असेल तो आपल्या मनामधला प्रश्न आपण बघा, जो प्रश्न, आणि आता आमचे सद्गुरू बोलतील आणि त्या आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला त्यांच्या प्रबोधनातून मिळते का ते बघा आणि नंतर मला भेटा आणि सांगा.
श्री स्वामी समर्थ सद्गुरू दादा महाराज आणि अमृतवाणी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सामुदायिक जप घेऊ आपण. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. आता उल्लेख जे काय झाले सेवेकरी म्हणून हल्लाळ साहेबांनी जे उल्लेख केले होते की सेवेकरी कसा असावा, कसं वागावं, म्हणजे आपला प्रत्येक सेवेकरी हा एक एक मोती म्हणतो ना, असं मोती स्वरूपच आपलं सेवेकरी आहे आणि तसाच सेवेकरी असावा. ज्याच्या मनामध्ये फक्त सेवा एवढा शब्द आहे तो उत्तम सेवेकरी होऊ शकतो. तो महाराजांची सेवा, महाराजांच्याकडं जे पडेल ते काम, जे मिळेल ती सेवा आनंदाने स्वीकारायची. त्याच्यामध्ये कुठलीही कुरकुर करायची नाही, काही तक्रार सांगायची नाही, लाजायचं नाही. मुळात पहिलं कोणतीही सेवा करताना निसंकोचपणे सेवा केली की ती महाराजांना आवडते. बाळाप्पा ज्या सुरुवातीला नवीन नवीन तिथे अक्कलकोटला जे आले ते, आणि तिथं कसं जे मिळेल ते सेवा ते सेवेकरी करायचे. जे पहिल्यापासून जे अगोदर जे सेवेकरी होते, जे जुने सेवेकरी होते, काय काळ सांगायचे बाळाप्पा झाडून घे, बाळाप्पा अमुक करून घे. तर काय काळ त्यांना थोडंसं मनामध्ये संकोच वाटायचा, हे कसं करू मी, हे अमुक एक. कारण घरची परिस्थिती चांगली होती त्यांच्या. सगळं सोडून फक्त सद्गुरू प्राप्ती करता सोडून गृहसुता कांता, सगळं आपल्या घरातलं सोडून, घर मुलगा बायको सगळं सोडून आलेले होते ते. कुठेतरी घरातला जे काय सधन घर असेल, पैसा अडका भरपूर असेल, सांपत्तिक स्थिती चांगली असेल, अशाला येऊन एखादं काम करायचं हे खूप अवघड जातं. कसं करू, काय करू असं वाटतं सुरुवातीला. जेव्हा मनातलं संकोच दूर होतो, महाराजांनीच त्याला सांगितलं की ह्या सगळा संकोच सोडून टाक म्हणले. तू निसंकोचपणे तू इथे सेवा कर, सद्गुरू तुझ्या पाठीशी आहेत, म्हणजे मी तुझ्या पाठीशी आहे. हे एकदा मनामध्ये आलं ना, महाराज पाठीशी आहेत, हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे. महाराज पाठीशी कसे आहेत, महाराज जवळ असूनसुद्धा काही काळा ओळखता येत नाही. म्हणजे परत दुसरं एक उदाहरण, चोळप्पांचं उदाहरण, की प्रत्यक्ष ब्रह्मांड नायक त्यांच्या घरी राहिलेले आहेत. हे केवढं परमभाग्य त्यांचं होतं
की महाराज आपल्या घरी राहिलेले आहेत, दुसरं आपल्याला काहीच नको आहे त्याच्यामध्ये. पण जेव्हा बडोद्याच्या राजांना जेव्हा समजलं अक्कलकोटला महाराज आहेत, महाराजांचे पाय आपल्या इथे बडोद्याला लागावेत, तिथले एक सरदार त्यांनी पाठवला होता की काही कसंही करून महाराजांना घेऊन या. आता महाराजांना कसं त्यांना माहिती होतं जिथं भक्ती असेल तिथं मी राहणार, जिथं भक्ती नाही तिथं मी कशाला जाऊ म्हणतात ते. तो यशवंतराव सरदार त्याचं नाव होतं. आपल्या पोथीमध्ये उल्लेख आहे की त्यांनी अनेक प्रकार केले, अनेक प्रकारे महाराजांना तिथून न्यायचं अक्कलकोटला बघितलं, पण कुठल्याही प्रकाराला महाराजांनी दाद लागून दिली नाही. शेवटी त्यांनी चोळप्पाला येऊन सांगितलं की जर का तुम्ही महाराजांना अक्कलकोटला घेऊन आलात, तुम्हाला 10,000 रुपये देईन. आता त्या काळातले 10,000 रुपये काय असेल, तर कसं होतं की आता महाराज प्रत्यक्ष आपल्याकडं आहेत, दिसलं काय त्याला, पैसा. कबूल झाला तो, ठीक आहे महाराजांना पालखीत बसून घेऊन जाऊ. पालखीत बसवलं, संध्याकाळची वेळ असेल, पालखीत बसवलं. गावाबाहेर पालखी आली की महाराज त्यांना अदृश्य व्हायचे, पालखी एकदम हलकी लागायची. आपल्याकडं जेव्हा पालखी आत्ता तुम्ही उचलून बघा, पालखी हलकी लागते. जेव्हा नगर प्रदक्षिणा आपल्या पालखी निघते त्याला पालखी ती जड होते. का? कारण प्रत्यक्ष महाराज असतात आणि हा आपला सगळ्यांचा विश्वास आहे. कुणीही बघा, आता 2 माणसं पालखी हलवतील, पण जेव्हा पालखी नगर प्रदक्षिणाला निघते तर ते किती जड होती आणि हे प्रत्येकाने अनुभव घेतलेला आहे तो. मग जेव्हा महाराज पालखीत बसलेले आहेत, पालखी वेशीपर्यंत आली आणि पालखी हलकी लागते, म्हणजे महाराज उतरले. 2 वेळा झालं, 4 वेळा झालं. महाराज शेवटी चिडले, ते तिथनं जे आले ते तिथून कुठे गेले, परत त्या चोळप्पाच्या घरी काय आलेच नाहीत. 2 दिवसांनी त्या वटवृक्षाखाली जेव्हा बसले ते सगळे भक्त तिथे जमलेले होते आणि महाराज स्वतः उठून एक फडकं हातात घेतलं, झोळीसारखं केलं आणि सगळीकडे स्वतः फिरले. त्याच्यामध्ये जे काय पैसे जमा झाले 100-125 रुपये ते चोळप्पाला म्हणले, तुझं ऋण फिटलं म्हणले. आता 100 रुपये बघून चोळप्पाला आनंद झाला, पण पुढं काय घडणार आहे त्याला माहिती नाही ना. महाराजांनी त्याला दर्शन द्यायचं टाळलं. तिथून पुढं असं झालं की जे नातं त्यांनी सांगितलं होतं पिता पुत्रांचं नातं आहे, पण तो ह्या एका मोहापायी तो त्यांना दुरावला. त्याला महाराजांनी शेवटपर्यंत कधी जवळ केलं नाही. सुंदराबाईंची पण तीच गोष्ट, हव्यास जे नाही ते मिळवायचं, जे नाही ते मिळवायचे. अरे प्रत्यक्ष एवढे परब्रह्म जवळ आहे, ब्रह्मांड नायक जवळ आहेत, कल्पवृक्ष आहे आपल्याकडं, तिथं बसून आपण काय मागायला पाहिजे काय नाही हे समजलं तर तो भाग्यवान. अशीच गोष्ट आणखीन एक सांगता येईल की हव्यासामुळं काय होऊ शकतं काय नाही, जे आपल्याकडं नाही. आता बऱ्याच वेळेला आपण बघतो अगदी ओढाताण करून काही लोक, हां त्यांनी समजा काय गाडी घेतली असेल, साधी गाडी घेतली तर मी BMW घेतो, BMW असेल तर आणखीन पुढची कुठली तरी भारी घेतो. म्हणजे एक आत्ताच्या ह्या स्पर्धा, म्हणजे कलियुगात एवढी स्पर्धा सुरू आहे. साधं घर असेल त्यांनी अमुक घेतलं, जे त्याच्याकडं माझ्याकडं काय नाही हे पहिलं बघितलं जातं. पण काय आहे हे जर का बघितलं तर आपल्याला खूप खूप म्हणजे खूप मनाला समाधान मिळेल. आपल्याकडं महाराज आहेत, आपल्या इथे महाराजांचं अस्तित्व आहे, आपल्याकडं स्वामीनाम घेण्याची ताकद आहे. कारण हे मिळणंसुद्धा खूप 7 जन्माची पुण्याई आहे. आपल्या तोंडी स्वामींचं नाव येणं ही सुद्धा 7 जन्माची पुण्याई, म्हणून ते नाव तोंडी येतं. काही करू शकत नाही पण मग नाव तर घेऊ शकतो. हे जर का जाणलं ना, आता श्रीकृष्ण पण तसं झालं. श्रीकृष्ण जवळ असून सत्यभामेला तर समजलं नाही. जेव्हा समुद्रमंथन झालं, समुद्रमंथनातनं अनेक रत्न आली होती. त्याच्यामधलं एक रत्न होतं पारिजात वृक्ष, तो जो स्वर्गात त्यांनी नेला लावायला. आणि जेव्हा श्रीकृष्ण आणि रुक्मिणी बोलत बसले ते श्रीकृष्ण सांगत होता पारिजाताचं महत्त्व काय आहे. सत्यभामेने ते ऐकल्यानंतर तिने हट्ट धरला की ते माझ्याकडं पाहिलं. श्रीकृष्णाच्या मनामध्ये होतं की आपण ते रुक्मिणीला द्यावं. कारण श्रीकृष्ण ज्यांना समजला त्याच्यापैकी एक रुक्मिणी एक होती. बघा श्रीकृष्ण ज्यांना समजला, अवघड आहे समजायला तर खूप, वाचायलाही अवघड आहे, समजायला तर त्याच्यानं अवघड आहे. काही मोजकीच नावं घेता येतील. त्याच्यामध्ये अर्जुन होता, रुक्मिणी होती,
सत्यभामेने जेव्हा आग्रह धरला की मला पारिजातक खावा, हे सगळं जेव्हा तिने ऐकलं, तिने हट्ट धरला मला पारिजातक खावा. श्रीकृष्णाने तिला बरंच समजून सांगितलं की असं होत नाही. तो वृक्ष आणला, लागला तर लागला, नशीब म्हणले आपला, पण तो बहरला तरी आपल्याला फुलं मिळतील का नाही सांगता येत नाही. तर ती म्हणली नाही, मला तो पाहिजेलच म्हणली, कसंही करून मला तो पाहिजेल. तो म्हणला मी तुझ्या अगोदर मी रुक्मिणीला पण सांगितलं होतं मी आणतो स्वर्गातनं. नाही तुम्ही त्यांना काही जे काय सांगितलं असेल ते मला काय माहिती नाही, मला तो पाहिजेल. आता रुक्मिणीकडं जाऊन तिची समजूत काढायला पाहिजे. श्रीकृष्ण परत रुक्मिणीकडे गेले. तर ती आता मी म्हटलं ना की ज्यांना श्रीकृष्ण समजला त्यांनी तत्काळ होकार दिला, ठीक आहे त्या म्हणतात त्या तुम्ही त्यांच्याकडं द्या. मग श्रीकृष्णाने काय सांगितलं, अट सांगितली की हा पाहिजे तर तुझ्याकडं लावलास ठीक आहे, आला ठीक आहे, पण आजपासून जे माझ्या मनात तुझं जे स्थान होतं ते स्थान आता तसं राहणार नाही, तेवढं राहणार नाही. रोजचं पूजेचा जो मान होता सत्यभामेला, तो मान आता तुला मिळणार नाही, तो मी रुक्मिणीला देणार फक्त. बघा तर सत्यभामेला की सगळी ठीक आहे, आत्ता माझं तर हट्ट पूर्ण होतं ना, आत्ता काय होतं हे महत्त्वाचं, पुढं काय होईल बघून. पुढचा विचार करणं पण तसं गरजेचं असतं की बाबा प्रत्यक्ष हा भगवंत आपल्याकडं आहे. भगवंत जर का दिसला, जर का मानला, जर का समजला तर श्रीकृष्ण आपला नवरा आहे हे समजल्यामुळे ती चूक ती करत होती. पारिजातक लावला गेला, सगळं झालं, तो लागला पण, तो बहरला पण फुलं कुठं पडत होती, रुक्मिणीच्या दरवाजात, रुक्मिणीच्या अंगणामध्ये फुलं पडत होती. म्हणजे झालं काय की जो आत्ता हव्यास जो तिने केला सत्यभामेने, म्हणजे गेलं, हातातलंही गेलं, जे होतं जवळ तेही गेलं शेवटी. बरेच वेळेला असं होतं, आपण आपल्याकडची गोष्ट एखादी 10 रुपये आहेत, लॉटरीचं तिकीट काढलं तर काय होईल, 100 मिळतील, काढू, नाहीच लागलं, गेलं, हा तर 10 रुपये गेले आणि ते तिकीटही गेलं. मग त्यापेक्षा जे आपल्याकडं मिळणार आहे, सत्यभामेने काय केलं की भगवंत आपल्याला मिळणार आहे ही मनामध्ये भावनाच नव्हती. माझं ऐकलं गेलं हे तिला आनंद होता. तो त्याच्या नादात काय झालं की श्रीकृष्ण पण दुरावला ना, जो जवळ होता तोही दुरावला. शेवट जी गोष्ट नाही, जी आपल्याला मिळणार आहे का नाही हे माहिती नाही, मग ते भगवंतावरती सरळ सोडायचं, स्वामींच्यावर सरळ सोडा. जे देणार आहे ते देणार आहेत, जे मिळणार आहे ते त्यांच्यामुळं मिळणार आहे, जे गेलं ते त्यांनी घेऊन गेलं. बरेच लोक असं येतात, अरे आम्ही एवढं करतो मग आमच्याकडनं असं का झालं, माझी नोकरी का गेली. अरे पण का गेली, तर कुठेतरी तुला दुसरी चांगली देतील म्हणून तुला ही घालवली ना. असं हा विचार केला तर मिळणाऱ्या नोकरीमध्ये पण आनंद मिळतो आपल्याला. नाही तर आहे त्या नोकरीमध्ये पण कायम धुसफूस चालू राहते, कायम तक्रारी सुरू होतात. आमच्याकडे येतात एक जण, मुलगीच येते, ती नोकरी बदलून प्रत्येक नोकरीमध्ये जर का तुला त्रासच होतो तर महाराजांनी किती सांभाळायचं ना. काहीतरी कुठंतरी आनंद मान ना त्याच्यात, की बाबा एकदाही ती असं म्हणत नाही ही नोकरी चांगली आहे म्हणून. नशिबात तिचं पण, तिलाही नोकरी मिळतात भराभरा, पण असं तिला अजून एकदाही असं होत नाही की बाबा चांगलं आहे, मला तर चांगली समाधानी मी आहे असं अजून तिच्या तोंडून येत नाही. येते इथे काय कळत नाही, पण का असं होतं. मग स्वामी भक्त आपण कशाला म्हणायचं की मी स्वामी भक्त आहे, मी इथे येऊन अमुक करते, मी इथे येऊन तमुक करते. मग तुला जर का कुठल्या बाबतीत समाधानच मिळत नाही तर मग कशाला स्वामी भक्त. जे आहे त्याच्यात समाधान, तो भक्त. जे मिळालं ना त्याच्यात समाधान, हां मला ठीक आहे, काहीतरी चांगलं मिळणार असेल म्हणून महाराजांनी आपल्याला काहीतरी आता थांबवतात. मी मागे पण एक गोष्ट सांगितली, आपलं एक सेवक आहे रुद्रेश म्हणून, पास झाला, MPSC पास झाला, सगळं झालं. जेव्हा त्याला नियुक्तीचं पत्र मिळायचं होतं त्याच्यामध्ये 16 नियुक्त्या होत्या, 14 नियुक्त्या झाल्या तरी अजून पत्र मिळालं नाही, म्हणून तोही थोडासा काळजीमध्ये होता काय होणार. 15वा नंबर त्याचा लागला, चंद्रपूरला त्याला तिथे नोकरी मिळाली. आणि मग नंतर असं समजलं की जे पहिले 14 लोक जे अगोदर ज्यांना नियुक्ती झाली होती त्या लोकांचे पगार होते 30,000, आणि 15 आणि 16 ह्या ज्या नियुक्त्या झाल्या होत्या त्या लांब चंद्रपूरमध्ये आणि एक गोंदियामध्ये होतं, ते लांबचं होतं, ते थोडासा मागासलेला भाग असेल, पण तिथल्या लोकांना पगार होते 45,000. म्हणजे जो लागला 15व्या नंबरला, आपला जो सेवेकरी होता तो जिथे लागला त्याला पगार मिळाला 45,000 रुपये. मग हे स्वामींनी इतके दिवस त्याला थांबवून ठेवलं की 14 होऊ देत, 15वा नंबर तुझा लागेल आणि तुला एवढा पगार मिळेल. पण तो संयम दाखवला, विश्वास दाखवला म्हणून ते होतं. म्हणून म्हणतं की आपल्याकडचं जे आहे आपल्याजवळ
रुक्मिणीने कसं केलं, एकच धरलं, श्रीकृष्णच फक्त. अर्जुनाने पण श्रीकृष्णच फक्त. मग पुढच्या अवतारात म्हणजे विठ्ठल अवतारात सुद्धा बघा ना, अजून विठ्ठल रखुमाई तिथे आहेच ती, पण त्याच्याबरोबर विठ्ठलाबरोबर ती. इतका संयम दाखवला, इतका एकनिष्ठपणा, विश्वास, भक्ती, श्रद्धा. भक्ती आणि श्रद्धासुद्धा परत फरक पडतो बरं का. आपण भक्ती करतो कुठपर्यंत, आपलं काम होईस तोपर्यंत. काम झालं नाही तर आपण देवच बदलून टाकतो. तसं नाही, श्रद्धा असेल ती श्रद्धा आपली एकाच ठिकाणी राहते. भक्तीमध्ये आपल्याला मनामध्ये येतं, अरे मी अमुक करते, मी अमुक करते, असं होतं आहे, तसं होतं आहे. श्रद्धेमध्ये तसं होत नाही. श्रद्धेमध्ये मग मी म्हणतो तसं समर्पण येतं. आणि श्रीकृष्णाला तेच हवं असतं, समर्पण. तुम्ही सगळं माझ्यावरती सोडा. महाराज पण तेच म्हणतात ना, की जो मला अनन्य भावनेने जो शरण आलेला आहे त्याचा योगक्षेम मी चालवीन. तुम्ही तो विचारच करू नका पुढं काय होणार आहे. फक्त आत्ताची घडी काय, नाव घेत राहा. कलियुगामध्ये काय त्याचं की नामस्मरण आहे, तेवढं महत्त्वाचं आहे. तुम्ही नाम घेत राहा फक्त. श्रीकृष्णाने जो त्याला शरण गेला त्याला कधी त्यांनी पायापाशी ठेवलंच नाही, त्याला उचलून एकदम हृदयामध्येच ठेवलेलं ते. त्यामुळे त्याचं जो श्रीकृष्ण जर का आपण वाचलं कधी किंवा श्रीकृष्णाचं चरित्र बघितलं ना, की त्याला जे अभिप्रेत असतं की तुम्ही फक्त माझे होऊन राहा, एवढंच त्याचं म्हणणं असतं. आणि मग तो तुम्हाला कुठे घेऊन जातो. तसंच महाराजांचं पण, की एकदा महाराजांच्या चरणी आपण एकदा स्वतःला झोकून द्यायचं. महाराज बुडवतील, पण कुठपर्यंत, आपल्या इथपर्यंत, ओठापर्यंत. नाकामध्ये कधी पाणी जाऊन देणार नाहीत ते हाताला धरून बाहेर काढतील. आणि मग जो बाहेर येतो, आजच सकाळी एक विषय झाला होता. आपल्या एक जुन्या सेवेकरी आहेत पत्कीताई म्हणून, त्या स्वतः श्रीकृष्णाच्याबद्दल उत्तम त्यांचा अभ्यास आहे, उत्तम प्रवचनं करू शकतात. आणि इथं आल्यानंतर असा विषय निघाला होता की बरीच संकटं त्यांच्यावर आली पाठोपाठ. कशा बशा त्या आजारातनं म्हणा, काही वेगळ्या आघातातनं, काही कौटुंबिक आघात झाले, त्यातनं त्या सावरत आज आल्या आणि बरेच दिवसांनी आले इथे. आणि मग असंच परत की असं का, म्हणजे इतकं आपण करतो तर असं का. तर मी म्हटलं, तुम्ही स्वामींचे आवडीचे भक्त आहात, आवडीचे तुम्ही विद्यार्थी आहात स्वामींच्या. आपले जे शिक्षक असतात ना, ते स्वतः परीक्षा कशी घेतात, जे हुशार विद्यार्थी असतात त्यांना बाजूला काढतात. शिक्षक हसतात तिथे, पटलेलीच आहे त्यांना. जे सर्वसामान्य विद्यार्थी असतात त्यांना एका बाजूला काढलं. मग हुशार विद्यार्थ्यांना त्यांना माहिती आहे हा हुशार आहे, याची जर आपण वेगळ्या प्रकारे परीक्षा घेऊ म्हटलं. तुम्ही त्यापैकी दिसताय म्हणलं, महाराज तुमची इतकी परीक्षा घेत आहेत, तुम्ही बहुतेक त्या हुशार विद्यार्थ्यांमधले आहात. मग काही फळं अशी काय मिळतात, तर म्हणलं त्या कर्माचं असं. एखादा 10वी झाला त्याला नोकरी लागली, त्याला एक पगार मिळेल 10,000. एखादा 12वी झाला त्याला एक 15,000 मिळेल. एखादा समजा पदवी घेतली त्यांनी, एक 20-22 हजारपर्यंत गेला. एखादा त्याच्या पुढचं पदवीधर झाला, कोणी आता ते एमटेक काय, आता कॉम्प्युटरमधलं आणखीन नवीन जे काय कोर्स, जेवढा अवघड कोर्स करत जाईल तेवढा त्याला पगार जास्ती मिळत जाईल. जेवढी तुमची परीक्षा अवघड होईल तुम्हाला फळं त्याची चांगली मिळत जातील. ती हे मनात घ्यायचं म्हणलं. फक्त तुम्ही असं काही मनातमध्ये आणू नका की महाराज माझीच का परीक्षा घेतात. महाराज सगळ्यांची परीक्षा घेतात. ते आपण परीक्षा घेतात त्याचा अर्थ आपण विद्यार्थी आहोत आणि आपण स्वामींच्या आवडीचे आहोत. त्यामुळे कुठलाही मनामध्ये विकल्प न आणता जे काय आपल्या मनामध्ये एक फक्त असं धरायचं की जे होते, जे घडते ते त्यांच्यामुळं घडते आणि ते त्यांच्याच चरणी सगळं सोडायचं. ते स्वामी प्रगट दिन आपला जो आहे तो येतो सोमवारी 31 तारखेला. आपल्याकडं सकाळी ते 10 वाजता स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक आहे. आपले जे यूट्यूबचे सेवेकरी आहेत समीर काटोटे, जे यूट्यूबमार्फत संपूर्ण जगामध्ये आपला हा आजचा कार्यक्रम तिथे पोचलेला असतो. आणि चिरंजीव ओमकार दामले ते तिथं अभिषेकाला तिथे बसणार आहेत त्या दिवशी. संध्याकाळचा कार्यक्रम महत्त्वाचा आहे. संध्याकाळी आपण 4 वाजता पालखीची मिरवणूक जी गुरुवारची आपली असते ती इथे मर्यादित स्वरूपात असते, पण त्या दिवशी आपण थोडंसं लांबून पालखी मिरवणूक काढणार आहोत. आणि त्याच्यानंतर प्रबोधन आणि काही प्रमाणात प्रसाद, महाप्रसाद म्हणता येईल असा किंवा कोरडा प्रसाद म्हणता येईल अशा पद्धतीने तो प्रसाद. कारण त्या दिवशी गर्दी खूप असते, ती नियंत्रित राहावी आणि सगळ्यांना दर्शन आणि प्रसाद मिळावा ह्या हेतूने आपण काही वेळेला मर्यादित पॅक म्हणतो, असं पॅकमध्ये तो प्रसाद वाटप मागच्या वर्षी सुरू केला होता, तसं ह्या वर्षी पण आपण देणार आहोत. आजच्या गुरुवारी मी इथे थांबतो. आपण स्वामी जयंतीचा कार्यक्रम जर का आपल्याकडे आत्ता तुम्ही ऐकलेला आहेत
परत एकदा सांगतो की सकाळी 10 वाजता अभिषेक, संध्याकाळी 4 वाजता पालखी मिरवणूक, त्याच्यानंतर आरती, प्रबोधन आणि महाप्रसाद. हा कार्यक्रम आपल्या सर्व नातेवाईकांना सांगा, आपल्या मैत्रिणींना सांगा, इतर स्वामी भक्तांना सांगा आणि आपली उपस्थिती तर त्या दिवशी अत्यावश्यकच आहे. आजच्या गुरुवारी मी इथे थांबतो. आपण स्वामींचा जय जयकार करू आणि मग पुढचा जो कार्यक्रम आहे परत पालखीचा आणि महाप्रसादाचा तो इथे सुरू होईल. फक्त तेवढंच शांततेने आणि नामस्मरणामध्ये आपला पुढचा कार्यक्रमामध्ये आपण भाग घ्यायचा आहे. जय जय श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय.